म्हज्या एका पेशंटाचो क्वेश्चन आशिल्लो की किडनी स्टोन परत परत कित्याक जाता. इवन ट्रिटमेंट सगळी घेवन पळयली, इवन सर्जिकली स्टोन्स रिमूव केले तरी परत परत आपल्याक स्टोन जाता. आणि दीस टायम तो आमचे कडेन होमिओपॅथी ट्रिटमेंट घेवपाक आयलो, बिकॉज होमिओपॅथीन ताचेर रूट कॉजाचेर स्टडी करून आमी मेडिसीन दिता. कांय जाणां म्हणटा उदक कमी पिले जाल्यार किडनी स्टोन जाता. हे एकूच रिजन आसा? तशें जाल्यार तुमकां दिसता सगळेच लोक 3 ते 4 लिटर उदक पिता आसतले? ना रायट? जाल्यार सगळ्या लोकांक मूतखड्याचो त्रास कित्याक ना? अंडरस्टँड दीस. हालीं मूतखडो म्हणजेच किडनी स्टोनाचें प्रमाण खूब वाडलेलें आसा. लास्ट कांय म्हयन्यांभरान म्हजे कडेन सुद्दां किडनी स्टोनाचे पेशंट्स खूब येवपाक लागल्या. ह्या सगळ्या मूतखड्यांचे पेशंट जेन्ना हांवें पळयले, सगळ्यांचे सिम्पटम्स वेगवेगळे आशिल्ले. कांय जाणांक भयानक फाटीचें दुखणें, तर कांय जाणांक युरिनांत रक्त येवप, तर कांय जाणांक जास्त दुखणें ना. पण जेन्ना आमी होमिओपॅथिकली केस टेकिंग स्टडी केली तेन्ना आमकां एक गजाल कॉमन सगळ्या भितर आढळून आयली, आनी ती म्हणल्यार मनान नडिल्लो राग. येस, यू हर्ड इट रायट. आमच्या मेडिकल सायन्सच्या सायकोडायनॅमिक्स विशयाच्या अभ्यासानुसार अशें आढळून आयलां की मनांतलो राग जेन्ना आमी भायर उलोवन दाखयना, व्यक्त करिना आनी मनांतल्या मनान सांचून उरता, आनी ताचो इफेक्ट आमच्या पूर्ण बॉडीचेर जाता, इन्क्लुडींग किडनीचेर रिफ्लेक्ट जाता. आतां तुमी म्हणटली की अशें आसत जाल्यार आपल्याक किडनी स्टोन आसा पण आपल्याक केन्ना रागूच येना. पण विचार करात, राग येना और राग तुमी एक्सप्रेस करिना. भायर कोणाक दिसना आसत, बट आमची बॉडी सगळें आयकता. अशा प्रकारचे दुयेंसांनी ताचें रुपांतर जाता. जेंका जेंका किडनी स्टोन आसा तुमी याद करून पळयात. तुमी एक्सप्रेस करा और ना करा, बट तुमच्या भितर खूब राग आसतलो. कोणा एखाद्या मनशाचेर आसूं येता किंवा एखाद्या सिस्टमाच्या अगेन्स्ट आसूं येता, पण मनान राग हो नक्की दडलेलो आसा. ताचोच परिणाम किंवा जेका आमी म्हणटा मॅनिफेस्टेशन इज किडनी स्टोन्स. मायंड बॉडी कनेक्शन आणि न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग हातून सुद्दां आमचें मन समजून घेऊनच पूर्ण बॉडीचेर ट्रिटमेंट करतात. तुमच्या लायफान जे कितें प्रॉब्लेम आसा, जेच्या बद्दल तुमी खूब चिंतता, त्या विचारांचो आमच्या मनाचेर परिणाम जाता. हाचो अर्थ जी आमकां दुयेंसां लेट दिसून येतात, ही दुयेंसां आपोआप जायनात, तर आमच्या विचारांचो, रागाचो इफेक्ट म्हणून ही दुयेंसां आमच्या बॉडीचेर लेट दिसून येतात. सो मॉरल ऑफ द स्टोरी, यू विल अंडरस्टँड की मूळ कारण तुमचो मूतखडो नासून खरो कल्प्रीट तुमचो मनात साचलेलो राग आसा, हो रूट कॉज तुमचो काडून उडोवपाक जाय. तर होमिओपॅथी अशा प्रकारे काम करता. हेकाच आमी होलिस्टीक हिलिंग म्हणटा. सो आता समज तुम्ही होमिओपॅथी डॉक्टर कडे वचून तुमचे रियल प्रॉब्लेम एक्सप्लेन केले, तर तुमच्या त्या सिच्युएशनाक रिएक्शन कितें आसा, तुमचो राग, तुमची इरिटेबिलिटी प्लस तुमचे फिजिकल सिम्पटम्स कन्सिडर करून तुमचे ट्रिटमेंट जाता, आणि परत परत रिकरंट मूतखडो जावपाचे चान्सीस सुद्दां कमी जाता.